एक 6 वर्षांची मुलगी लाजतच आपल्यापेक्षा वयाने तिप्पट असणाऱ्या पुरुषाला म्हणते की तुम्ही मला वचन दिले होते ना, पण तुम्ही ते वचन नाही निभावले. त्या पुरुषाच्या डोळ्यात बघत ती म्हणते, तुम्ही तर मला म्हटले होते की दुसरे लग्न नाही करणार, पण तुम्ही तर दुसरे लग्नही केले. तुम्ही खूपच वाईट आहात. म्हणत नाराज होऊन नाक मुरडत ती 6 वर्षांची मुलगी त्या पुरुषाच्या विरुद्ध तोंड करून उभी राहते. त्या मुलीच्या बोलण्यामुळे त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी येते आणि तो म्हणतो, असे कसे होऊ शकते? या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. मला वाटत तर आहे ही माझी बायकोच आहे, पण हे कसे शक्य? हे माझी स्वप्न तर नाही. मला कोणी माझ्या स्वप्नातून उठवा. मित्रांनो, ही 6 वर्षांची मुलगी आपल्यापेक्षा वयाने तिप्पट माणसाला आपला नवरा का सांगत होती? ती मुलगी आपल्या चेहऱ्यावर असे हावभाव का दाखवत होती? इतकी लहान मुलगी 25 ते 30 वर्षाच्या स्त्रीसारखं अगदी समजदारीनं बोलताना बघून आश्चर्य वाटत होतं. तिला त्या पुरुषाशी बोलताना बघून वाटत होतं की एखादी स्त्रीच आपल्या नवऱ्यासोबत हट्ट करून बोलत आहे. चला तर मग ही सत्यकथा जाणून घेण्यासाठी आपल्याला 1902 मध्ये जावं लागेल. ही खूपच जुन्या काळातील गोष्ट आहे. मथुरा नावाचे एक गाव होते. त्या गावात चतुर नावाच्या माणसाच्या घरी 8 जानेवारी 1902 रोजी एका मुलीचा जन्म होतो. ती मुलगी अतिशय देखणी आणि सुंदर होती. तिचा जन्म झाल्यावर तिचे आई वडील खूप जास्त खुश होते. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचे आई वडील तिचे नाव लता ठेवतात. लता खूपच सुंदर आणि हुशार असते. हळूहळू लता आता मोठी होऊ लागते. ती फक्त 10 वर्षांची असते तेव्हा तिचे वडील तिच्या लग्नाचा विचार करतात, कारण त्या जमान्यामध्ये मुलींचे लग्न लवकरच केले जायचे. मुलींचेच काय, पण मुलांचे देखील तेव्हा लग्न लवकर होत असे. तेव्हा बालविवाहाची खूप मोठी प्रथा होती असं म्हणायला हरकत नाही. त्या 10 वर्षाच्या लताला तिचा बाप लग्नासाठी एक मुलगा शोधतो. त्याचे नाव केदार असते, जो मथुरामध्येच राहणारा असून त्याचा एक कपड्यांचा व्यवसाय असतो. 1912 मध्ये लताचे लग्न केदार ठाकूर सोबत लावले जाते. लग्न झाल्यानंतर लता आपल्या नवऱ्याच्या घरी जाते. त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर मुली लहान असल्यामुळे जास्त करून आपल्या आईबापाच्याच घरी राहत असे. फक्त काही कार्यक्रम असेल तेव्हाच त्या नवऱ्याच्या घरी अधूनमधून जात असे. त्यामुळे लता सुद्धा नेहमीच आपल्या माहेरीच राहत व खूप कमी प्रमाणात सासरी जात. हळूहळू दिवस जात होते. लता आपल्या नवऱ्यालाच परमेश्वर मानून बसली होती. 10 वर्षाच्या त्या मुलीनं आपलं सासर आणि आपला नवरा स्वीकारला होता. आता ती एक मोठी समजदार स्त्री बनण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू ती वयात आली होती. गावातील लोक लताला ठकुराईन म्हणत असे, कारण तिच्या नवऱ्याच्या नावाच्या मागे ठाकूर होतं. सगळेच तिला म्हणायचे, मग ठकुराईन कशी आहेस? कुणी कुणी ठकुराईन वहिनी देखील तिला म्हणत. म्हणूनच लताला आता ते ठकुराईन नाव खूप प्रिय होतं. त्या काळात नवऱ्याचं नाव घेतलं जात नव्हतं, म्हणून लता देखील आपल्या नवऱ्याला कधीच नावाने हाक मारत नसे. दिवसामागून दिवस जातात. 1924 मध्ये लता गर्भवती होते. तेव्हा तिची खूप जास्त काळजी घेतली जाते, कारण ज्याच्यासोबत लताचे लग्न झाले होते त्याची पहिली बायको याच गर्भावस्थेमुळे हे जग सोडून गेली होती. म्हणूनच लता आता केदारची दुसरी बायको होती. त्यामुळेच केदार आपल्या बायकोची खूप जास्त काळजी घेत होता. आता लताचे पूर्ण दिवस भरत आले होते. 9 महिने झाल्यानंतर लताचे पोट दुखू लागते. त्यामुळे केदार लगेचच लताला मथुराच्याच एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. म्हणजे विचार करा, अशा परिवारामध्ये लता तेव्हा होती जेव्हा तिची डिलिव्हरी घरी न करता हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. जेव्हा लता ॲडमिट झाली तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की यांचे ऑपरेशन करावे लागेल. नवरा लगेच मान्य करतो. लताचे सिझेरियन डिलिव्हरी होती, परंतु डॉक्टर तिच्या मुलाला वाचवू शकले नव्हते. ही गोष्ट जेव्हा लताला समजते तेव्हा ती रडायला लागते. तेव्हा केदार आपल्या बायकोला समजावून सांगतो, तिला धीर देतो की काळजी करू नको, काही होत नाही. देवाची जेव्हा मर्जी असेल तेव्हा परत एकदा आपण आई बाबा होणार. तू चांगली आहे, सुखरूप आहे, यातच मी खुश आहे. जर तुला काही झाले असते तर माझे कसे झाले असते? नवऱ्याचे असे बोलणे ऐकून लता तर खूप खुश होते. तिला वाटते की आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, कारण त्या काळात सुद्धा काही बायका आपल्या नवऱ्याच्या प्रेमासाठी खूप तरसत असे. पण लताला असा नवरा भेटला होता जो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि तिची खूप काळजी घ्यायचा. 1 वर्ष असेच जाते.
एका वर्षानंतर लगेचच लता परत गर्भवती होते. याही वेळी अजून जास्त तिची काळजी घेण्यात येते, कारण डॉक्टरांनी इतक्या लवकर बाळ होऊ देऊ नका म्हणून सांगितले होते. तरीही लताला दिवस राहिले होते. घरातील लोक सुद्धा म्हणत होते की लताच्या तब्येतीसाठी हे चांगले नाही. पण केदार म्हणे की देवाने जर आता बाळ दिलेच आहे तर आपण त्याला नाकारू शकत नाही. याही वेळी लताला 9 महिने पूर्ण होतात. यावेळी सगळ्या घरच्यांनी ठरवलं की मथुरामध्ये कोणत्याच हॉस्पिटलमध्ये लताची डिलिव्हरी करायची नाही. तिला आपण आता आग्राला घेऊन जाऊया. जेव्हा तिचे पोट दुखायला लागते तेव्हा लताला आग्राला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येते. लताला ॲडमिट करण्यात येते. तेही डॉक्टर केदारला म्हणतात की खूप लवकर गर्भवती झाल्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम आता येऊ शकतात. तुमच्या बायकोची तब्येत खूप गंभीर आहे. या 1.5 वर्षात 2 मोठे ऑपरेशन लताचे झाले होते. लता एका मुलाला जन्म देते. मुलाची तब्येत तर ठीक होती, पण लताची तब्येत अतिशय गंभीर होती. त्यामुळे तिला ICU मध्ये ठेवण्यात येते. लताने फक्त एकदाच जन्म झाल्यानंतर आपल्या बाळाला बघितले होते आणि 7 दिवस आपल्या मुलापासून दूर राहिल्यानंतर लता हे जग सोडून जाते. जेव्हा लता हे जग सोडून जाते तेव्हा तिचा नवरा पूर्णपणे तुटतो. डॉक्टर तिच्या नवऱ्याला व घरच्यांना सांगतात की जीव सोडता सोडता देखील लता आपल्या नवऱ्याचंच नाव घेत होती. ती फक्त म्हणत होती की मला फक्त एकदाच माझ्या त्यांना भेटू द्या. एकीकडे त्यांच्या घरात आनंद आला होता, तर दुसरीकडे त्याच आनंदाचं दुःखात रूपांतर झालं होतं, कारण लता हे जग सोडून गेली होती. आता लताची कहाणी याच ठिकाणी संपते, परंतु तिच्याच दुसऱ्या कथेला सुरुवात होते. दिल्लीमध्ये 11 डिसेंबर 1926 मध्ये दिल्लीच्या बाबूराव या व्यक्तीच्या घरी एका मुलीचा जन्म होतो. ही मुलगी सेम टू सेम लता सारखीच दिसत होती. तिचे नाव सिंधू ठेवले जाते. सिंधूची त्या घरात खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात होती. दिल्ली आणि मथुरामध्ये खूपच फरक आहे. खरं तर या मुलीचा पुनर्जन्म झाला होता, परंतु कुणालाच याची काहीच कल्पना नव्हती की असंही काही असतं. सिंधू 1 वर्षाची झाली होती, पण ती खूप शांत होती. कधीच कुणाशी काहीच बोलत नसे. ती जास्त रडतही नसे. नेहमी गुमसुम अशी बसत. सिंधू थोडी मोठी होत चालली होती, तरीही तिच्यात काहीच खोडकरपणा नव्हता. मुलं मोठे होत असताना किती उचापती करतात, काहीही बोलतात, पण सिंधू अजिबात तशी नव्हती. आता सिंधू 3.5 वर्षांची झाली होती, तरी देखील सिंधूनं कधीच कुणाला जास्त त्रास दिला नव्हता. न रडली होती, ना कुणासोबत काही बोलली होती, ना आपल्या इच्छा आईवडिलांना ती सांगत होती. ती कधीच आपल्या आईवडिलांकडून काहीच मागतही नव्हती. ती 3.5 वर्षांची झाल्यानंतर एक दिवस अचानकच असं काही बोलते की तिच्या आईवडिलांचे डोळे व तोंड उघडेच राहते. सिंधू तिच्या घरच्यांना म्हणते की तुम्ही लोक कोण आहात? खूप दिवसांपासून तुम्हाला मी अशी माझ्याजवळ बघते आहे. मला तर आता मथुरेला जायचं आहे. मी तुमची कोणीच नाही. जेव्हा सिंधू असं बोलते तेव्हा तिची आई तिच्याकडे बघून जोरजोरात हसू लागते, कारण गेल्या 3.5 वर्षांपासून आई वडिलांनी खूप प्रयत्न केले होते. आपली मुलगी हसावी, बोलावी, काही ॲक्टिव्हिटी तिने करावी, पण सिंधू गरजे इतकंच थोडंसं बोलत असे. पण आईला तर आज आनंद झाला की माझी मुलगी आज खूपच पटरपटर बोलत आहे. तेव्हाच सिंधू म्हणते, मला आता माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे. तेव्हा तिचे वडील हसूनच तिला म्हणतात, बाळा सिंधू, अजून तूच छोटी आहे, तुला नवरा कुठून शोधू? तेव्हा सिंधू तिच्या वडिलांना म्हणते, बाबा थोडं हळू बोला, इतकं जोरात बोलू नका. माझा नवरा इथे आला आणि त्यानं ऐकलं तर? नवऱ्यांच्या समोर इतकं जोराचं बोलायचं नसतं. मुलीच्या अशा बोलण्यावर घरातील सगळेच हसू लागतात. अशाच काही गोष्टी ती काही दिवस करत होती. असेच दिवस चालू होते. सिंधू आता 4 वर्षांची होते. ती आता पूर्ण घरात तांडव करते. रडत रडत म्हणते, मी आता माझे नवे कपडे घालून घेईल आणि मी स्वतःच माझ्या नवऱ्याकडे एकटी जाईल, कारण मला माझ्या घराचा पत्ता माहिती आहे. माझ्या सासूची काळजी कोण घेत असेल तिकडे? माझ्या बाळाला कोण सांभाळत असेल? किती लहान आहे तो? माझा नवरा माझ्याशिवाय कसा राहत असेल एकटा? मी कसं असं एकटी इकडे तुमच्याकडे राहू? तिकडे माझा नवरा एकटा आहे, त्याला कोण जेवण देत असेल? कारण माझी सासू तर म्हातारी आहे, त्यांच्यासाठी कोण जेवण बनवत असेल? सिंधूचे असे बोलणे ऐकून तिच्या घरातील लोक खूप जास्त टेन्शनमध्ये येतात,
कारण त्यावेळी तर जमानाच काही वेगळा होता. सोशल मीडिया, TV, फोन असं काहीच नव्हतं. आता असेच दिवस पुढे ढकलत होते. सिंधू 5 वर्षांची होते आणि तिच्या घरच्यांनी पूर्ण 1 वर्षासाठी सिंधूला कसं घरात ठेवलं होतं ते त्यांनाच माहिती. 5 वर्षांची सिंधू एक दिवस घरातून चोरूनच निघून जाते. सिंधूच्या आईवडिलांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. त्यांची मुलगी कुठे गेली असेल, तिला काहीच माहिती नाही अजून. ती किती छोटी आहे असेच ते बोलत होते. ते मनात विचार करतात की ती नक्कीच मथुरेला गेली असेल, कारण 1.5 वर्षांपासून आमची मुलगी सारखं मथुरा करत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही होती की 3.5 वर्षांची सिंधू झाली तेव्हापासूनच ती पूर्ण मथुरेचीच भाषा बोलत होती. दिल्लीची भाषा बोलायला तिला जमतही नव्हते. जेव्हा सिंधूचे आईवडील तिला शाळेत पाठवत तिथेही ती मथुरेचीच भाषा बोलत असे. त्यामुळे शाळेतील मुलं मुली सिंधूचा खूप मजाक उडवत. आता तीच सिंधू घरातून गायब झाली होती. तिचे आईवडील लगेचच पोलिसांकडे तक्रार नोंदवतात. सिंधू मथुरेला जाऊ शकली नव्हती कारण त्या अगोदरच पोलिसांनी दिल्लीमध्ये सिंधूला शोधले होते. सिंधूला घरी घेऊन आल्यानंतर तिचे वडील तिच्यावर खूप चिडतात आणि तिला खूप मारतात, कारण लहानपणीच मुलाला समजून सांगणे योग्य असते. त्यावेळी ती मिळाली होती, पण पुढच्या वेळी असं काही नको व्हायला म्हणून तिचे आईवडील तिला खूप रागवतात, ओरडतात. तरीही त्यांची मुलगी सिंधू त्यांना म्हणते, आज सापडले म्हणून काय झालं, पुढच्या वेळी मी अशा प्रकारे इथून निघून जाईल की तुम्हाला कधीच सापडणार नाही. मी इकडे परत कधीच येणार नाही. मी माझ्या नवऱ्याच्या घरीच थांबेल. आता तिचं असं बोलणं ऐकल्यानंतर तिच्या बापाला टेन्शन येतं आणि ते विचार करतात की आता काहीही झालं तरी देखील आपली मुलगी हे काय बोलत आहे याचा तपास घ्यावाच लागेल. ती खरं बोलत आहे की खोटं हे बघावं लागेल. आज पहिल्यांदी तो बाप आपल्या सिंधू बाळाला समोर उभं करत विचारतो, बोल सिंधू, तुला काय त्रास आहे, तू असं का वागत आहे. तेव्हा सिंधू बोलते, माझा जन्म 1902 मध्येच झाला होता. माझे लग्न झाले आहे. मला एक मुलगा देखील आहे. माझं ज्या ठिकाणी लग्न झाले त्या ठिकाणी एक द्वारकाधीशचे मंदिर आहे जिथे मी नेहमी दर्शनासाठी जाते. घराशेजारी एक छोटी विहीर आहे. आता सिंधूचे वडील आपल्या मनात विचार करतात की मथुरेला आपलं कोण आहे बरं जे आपली मदत करू शकेल, कारण ज्या घरात सिंधूने जन्म घेतला होता त्या घरातील लोकांचा मथुरेशी काहीही एक संबंध नव्हता. आता सिंधूचे जे वडील असतात त्यांचाच एक मित्र असतो. तो मथुरेचा असून दिल्लीस कामासाठी आला होता. सिंधूचा बाप त्या मित्राकडे जातो आणि त्याला म्हणतो की मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे. एक दिवस तर माझी 5 वर्षांची मुलगी पळून गेली होती. ती सापडली तर खरं, पण पुढच्या वेळी जर असं काही झालं तर काय करायचं. तुला माहिती आहे का, ती नेहमीच नवरा करत असते. नवऱ्याचं नाव विचारलं तर काही सांगत नाही, फक्त लाजते. मित्राची समस्या ऐकून मथुरेचा त्याचा मित्र देखील हैराण होतो आणि म्हणतो की आमच्या मथुरेला खरंच नवऱ्याचं नाव घेतलं जात नाही. आता तो व्यक्ती मित्रासोबत त्यांच्या घरी जातो आणि सिंधूला भेटतो व तिच्यासोबत बोलतो. एकदम लहान मुलांसारखं तो तिला ट्रीट करतो. तेव्हा सिंधू त्याला एकदम कडक आवाजात उत्तर देते, मी ठाकुराईन आहे भाऊ. तुमच्या भाषेमध्ये मला अडकवू नका. तुम्ही माझ्या बाबांचा मित्र आहात म्हणून मी शांत आहे. माझा नवरा कोण आहे हे जर तुम्हाला समजलं ना तर समजेल कुणासोबत तुम्ही बोलत आहात. मी ही अशी आलतूफालतू स्त्री नाही. खूप मोठं नाव आहे माझं. आता सिंधूचे बोलणे ऐकून त्या मित्राला देखील हसू येतं आणि तो म्हणतो की बेटा मला माफ कर, माझ्याकडून चुकी झाली. तो आता तिला बोलण्यामध्ये चांगलंच गुंतवतो आणि तिला म्हणतो, जर तू मला तुझ्या नवऱ्याचं नाव आणि तुझ्या घराचा पत्ता दिलास, तोही खरा, तर मी नक्कीच तुला तुझ्या नवऱ्याकडे पोहोचवून देईल. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सिंधू लगेच त्याला आपल्या घराचा पत्ता व नवऱ्याचं नाव सांगते. माझ्या नवऱ्याचं नाव केदार आहे. तो कपड्यांचा व्यवसाय करतो. माझ्या घराशेजारी द्वारकाधीशाचे मंदिरही आहे. जेव्हा त्या व्यक्तीचे नाव माहिती पडते तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचायचा एक सोपा मार्ग मोकळा होतो. तो माणूस सिंधूला खूप खोलून प्रश्न विचारतो. तेव्हा सिंधू त्याला म्हणते की माझा नवरा खूप चांगला व्यक्ती आहे. त्याचे एक वेळी लग्न झाले होते. मी त्याची दुसरी बायको आहे. एक बाळ तर माझं आधीच गेलं होतं. आता मी एका दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे आणि माझा मुलगा माझ्यापेक्षा आता फक्त 1 वर्षांनीच मोठा आहे.
तिचे बोलणे ऐकून ती जे म्हणत होती ते ऐकून तो व्यक्ती एक चिठ्ठी लिहितो आणि ती चिठ्ठी तिने सांगितलेल्या पत्त्यावर पाठवून देतो. ही चिठ्ठी जेव्हा केदारकडे पोहोचते आणि ती चिठ्ठी केदार खोलून बघतो आणि वाचतो, त्याला इतका मोठा धक्का बसतो की त्याच्या हातातून ती चिठ्ठी वाचताना खाली पडते. कारण केदार त्या जमान्यातील हुशार आणि शिकलेला माणूस होता. केदारला पूर्ण चिठ्ठी वाचल्यावर सगळं समजतं. कारण त्या पत्रात होतं की आमची 5.5 वर्षांची मुलगी सिंधू तुम्ही तिचा नवरा असल्याचा दावा करत आहे आणि ती तुमच्यामध्ये घडलेल्या सगळ्याच गोष्टी सांगत आहे. आता केदार हे सगळं वाचून थरथर कापतो. कारण तिथे केदार या व्यक्तीनं 3रे लग्न केले होते. पण समोरील व्यक्ती खोटं बोलत आहे की खरं हे बघण्यासाठी केदार एक चालाखी करतो. आपल्या लहान भावाला केदार म्हणून दिल्लीला त्यांच्या घरी पाठवतो. छोटा भाऊ त्यांच्या घरी जातो. सिंधूचे आईवडील केदारच्या भावाला सिंधूसमोर उभे करतात आणि म्हणतात, ज्या नवऱ्याला तू बोलवत होती त्याला आम्ही तुझ्यासमोर हजर केले आहे. या सगळ्यांमध्ये सिंधूचे वडील आणि त्याचा तो मित्र देखील उपस्थित होते. तेव्हा सिंधू लाजतच म्हणते, तुम्ही सगळे मला वेड्यात काढत आहात का? हा माझा नवरा नाही तर माझा दीर आहे. मी यांना चांगलं ओळखते. यांचं नाव मोहन आहे. तिचे बोलणे ऐकून सगळे हैराण होतात. तेव्हा तिचा देर सुद्धा हैराण होऊन सिंधूला विचारतो की तुम्ही खरंच आमची ठाकूराईन वहिनी आहात? तेव्हा सिंधू म्हणते की हो, मीच तुमची वहिनीच आहे. मग मोहनला विचारते, कसे आहात तुम्ही? तुमचे मुलं कसे आहे? सगळं ठीक आहे ना? जेव्हा 5.5 वर्षांची मुलगी असे विचारते तेव्हा केदारचा भाऊ घाबरत पळतच मथुरेला येतो व भावाला म्हणतो की दादा, ती तर खरंच वहिनीच आहे. दादा, तुला तिथे जावं लागेल व तपास करावा लागेल की हे सगळं काय आहे. मला वाटतं खरंच वहिनीनं दुसरा जन्म घेतला आहे. भावाचे बोलणे ऐकून सुद्धा केदारला विश्वास पटत नव्हता. म्हणून तो स्वतःच दिल्लीला जातो. पण तो एकटा न जाता लतापासून झालेला मुलगा व त्याच्या 3ऱ्या बायकोला घेऊन जातो. केदारने त्याच्या मुलाचं नाव ललित ठेवलं होतं. आपल्या मुलाला घेऊन केदार सिंधूच्या घरी पोहोचतो. पण त्याला बघायचं होतं की खरंच ती लताच आहे का. म्हणून तो सिंधूच्या घरच्यांना सांगतो की तुम्ही तिला सांगू नका की तुझा नवरा आलाय. तुझा मोठा जेठ आलाय असं सांगा. सगळे ठीक आहे म्हणतात. केदार आता सिंधू समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, सांगा सुनबाई, काय समस्या आहे तुमची? त्यांच्या अशा बोलण्यावर ती 5.5 वर्षांची मुलगी समोर केदारला बघताच पटकनच आपली ओढणी घेऊन येते आणि डोक्यावर घेत एका हातामध्ये ओढणीची साईड पकडत तिला तोंडात दाबत म्हणते, कशाचे जेठ? मस्करी करत आहात का? तुम्हीच तर माझे पती आहात. तुम्ही माझा तोच नवरा आहात ज्याची मी किती दिवसांपासून वाट बघत आहे. मला सांगा, तुम्ही कसे आहात आणि माझा मुलगा कसा आहे? तुमच्याजवळ जो मुलगा आहे हा आपलाच मुलगा आहे ना? हो. सिंधूपेक्षा 1 वर्षांनी मोठा त्यांचा मुलगा असतो. तो फक्त सिंधूकडेच बघत असतो. कारण त्यानं कधीच त्याच्या आईला बघितलं नव्हतं. सिंधूचे बोलणे ऐकून मात्र केदारच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या अंगावर काटाच येतो आणि तो म्हणतो की ही सिंधू माझ्याबद्दल सगळंच सांगत आहे. मी तर पहिल्यांदाच तिला भेटलो आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तो तिच्यासोबत बऱ्याच गप्पा गोष्टी करतो. ती बऱ्याच गोष्टी त्याला सांगते देखील. ते ऐकून सगळ्यांना धक्का बसत होता. आता जेव्हा ते इतके दुरून आलेले होते म्हटल्यावर त्यांना जेवण बनवण्याची वेळ आल्यानंतर सिंधू आपल्या नवऱ्याला काय काय आवडतं ते आपल्या आईला सांगते. पूर्ण जेवण केदारच्याच पसंतीचं बनवलं जातं. केदार मात्र ते जेवण करता करता सुद्धा विचार करत असतो की ही माझी बायको लता दुसरा जन्म घेऊन माझ्यासमोर आली आहे, तेही एका छोट्या मुलीच्या रूपात. जेवण झाल्यानंतर केदार सिंधूच्या घरच्यांना म्हणतो की मला तिच्यासोबत एकांतात बोलायचं आहे. कारण केदारला अजूनही नीट विश्वास बसत नव्हता. समाधानासाठी त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं. घरच्यांनी परमिशन दिल्यानंतर केदार सिंधूसोबत काही प्रायव्हेट गोष्टींवर बोलाचाल करतो, जी त्यांच्या नवरा बायकोंमधीलच गोष्टी होत्या. तो जेही बोलतो सिंधू त्याला प्रत्येक उत्तरं देत होती. जेव्हा त्यांच्या दोघांचेही बोलणे होते तेव्हा सिंधू नवऱ्याला म्हणते, तुम्ही मला वचन दिले होते की तू गेल्यानंतर मी दुसरे लग्न नाही करणार, पण तुम्ही माझे वचन तोडले. तुम्ही तर 3रे लग्न केले. तुम्ही माझे वचन नाही पाळले. मी तुम्हाला म्हटले होते की मी मेले तरी तुमची साथ नाही सोडणार. मी तर माझे वचन पाळले आणि बघा मी तुमच्यासमोर आहे.
पण तुम्ही मात्र तुमचे वचन पूर्ण नाही केले आणि म्हणून या गोष्टीमुळे मी तुमच्यावर नाराज आहे. तुम्ही कोणतेच वचन तुमचे नाही निभावले, पण मी मात्र बोललेलं खरं केलं आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आज उभी आहे. एखाद्या मोठ्या स्त्रीप्रमाणे ती रागातच बोलत होती. अचानक तिच्यात ममता आली आणि ती परत एकदा केदारला म्हणू लागली, माझ्या मुलाची तुम्ही काळजी तर घेतात ना? त्याला अनाथांसारखे वाढवत तर नाही ना? तेव्हा केदार म्हणतो, तू आपल्या मुलाला बाहेर बघितलं नाहीस का? चांगला हट्टाकट्टा आहे तो. 6 वर्षाच्या वयात किती छान दिसत आहे. तेव्हा लगेचच सिंधू बोलते, हो, माझा मुलगा तर चांगला दिसतच आहे, पण त्याच्यासाठी सावत्र आई घेऊन आला आहात ना तुम्ही, त्याचं काय? सावत्र शेवटी सावत्र असते. मित्रांनो, सिंधू यावेळी देखील केदारच्या त्या तिसऱ्या बायकोवर जळत होती. आता ते दोघंही बऱ्याच गप्पा गोष्टी करून जेव्हा बाहेर जातात तेव्हा केदार सगळ्यांसमोरच म्हणतो की खरंच ही माझीच बायको लता आहे. सगळेच घरातील झोपतात, पण त्या दिवशी सिंधूला झोप लागत नाही. ती सारखं उठून आपल्या नवऱ्याला आठवत असे, आपल्या नवऱ्याला बघत असे आणि परत येऊन आपल्या आईजवळ तिच्या कुशीत झोपत असे. आपल्या मुलीला असे बघून तिचे आई वडील देखील तिची चिंता वाटत होती. इतकी छोटी मुलगी आपल्या नवऱ्याला बघता क्षणीच लाजत होती. एकदम मोठ्या माणसांप्रमाणे ती वागत होती. आता केदारचा परिवार परत मथुरेला निघून जायला लागतात ही गोष्ट सिंधूला कळते. तेव्हा ती आपले पाय जमिनीवर आपटतच आपल्या आई वडिलांना म्हणते की मला सुद्धा माझ्या सासरी माझ्या नवऱ्यासोबत जायचे आहे. मला माझ्या द्वारकाधीशचे दर्शन घ्यायचे आहे. इकडे दिल्लीमध्ये मला कुठेही द्वारकाधीश दिसत नाही. खूप समजावून सांगितल्यानंतर सिंधूला आपल्यासोबत ठेवण्यात तिचे आई वडील यशस्वी होतात. आता मात्र केदार मथुरेला निघून आल्यानंतर बायकोच्या दुसऱ्या जन्माची बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापली जाते. जेव्हा सर्वत्र जगात ही गोष्ट पसरते तेव्हा ही गोष्ट महात्मा गांधी यांच्यापर्यंतही पोहोचते. जेव्हा महात्मा गांधी ही गोष्ट ऐकतात ते राष्ट्रपितामहा थोडेसे हैराण होतात, परंतु या घटनाच्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी ते आपल्या 15 लोकांची टीम तयार करतात. त्यांना बघायचं होतं की हे सत्य आहे की असत्य. त्यांच्या 15 लोकांच्या टीममध्ये कोणी पोलीस होतं तर कोणी जज होतं, कोणी डॉक्टर होतं तर कोणी इंजिनियर होतं, कोणी मोठमोठे अधिकारी होतं. सगळ्यांना एकत्र करून सिंधूच्या घरी पाठवण्यात येतं. एक वेळा तर सिंधूला राष्ट्रभवनमध्ये सुद्धा बोलवण्यात आलं होतं. तिथे सुद्धा तिच्यासोबत बोलाचाल झाली होती. महात्मा गांधींना तिच्या काही गोष्टींवर विश्वास बसतो, म्हणून या गोष्टीच्या शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ती टीम तयार केली होती. ही सिंधू जी कधी दिल्लीच्या बाहेरही गेली नव्हती, तिलाच ह्या टीममधील काही माणसांनी विचारलं की तुला खरंच मथुरेला जायचं आहे? तेव्हा सिंधू म्हणते की हो, मला खरंच मथुरेला जायचं आहे. त्या 15 लोकांच्या सोबत सिंधू व तिचे वडील देखील असतात, जे मथुरेला येऊन पोहोचतात. स्टेशनवर जेव्हा हे लोक उतरतात तेव्हा ते लोक सिंधूला विचारतात की जर तू खरंच दुसरा जन्म घेऊन आली आहेस तर तुला मागच्या जन्मातलं सगळं आठवतच असेल, तर इथे तुला काही आठवत आहे का? कोणी ओळखीतलं वाटत आहे का? तेव्हा ती म्हणाली, हो, मला सगळं आठवते. तुम्ही माझ्या मागे याल तर मी तुम्हाला माझ्या घरापर्यंत घेऊन जाईल. तेव्हाच एक व्यक्ती तिला म्हणतो की ठीक आहे, तू आम्हाला घरापर्यंत तर पोहोचवशील, पण इथे तुला कोणी ओळखीचं दिसतंय का ज्याला तू ओळखत आहे? तेव्हा सिंधू आपल्या आजूबाजूला बघते आणि एका व्यक्तीकडे आपलं बोट करते. तेव्हा ही पूर्ण टीम त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते की तुम्ही कोण आहात? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की मी केदारचा मोठा भाऊ आहे. तेव्हा सिंधू म्हणते की हेच माझे जेठ आहेत. अचानकच त्यांना ते तिथे भेटतात आणि ती लगेचच एवढ्या गर्दीत देखील त्यांना ओळखते. आता सिंधू पुढे व पूर्ण टीम तिच्या मागे मागे चालतात. पुढे आल्यानंतर एका टांग्यावाला भेटतो त्यांना. त्या लोकांनी त्याला आधीच सांगून ठेवलं होतं की तू रस्ता नाही सांगणार, ही मुलगी जिथे रस्ता दाखवेल तिथे तुला जायचं आहे. सिंधू आता टांग्यात बसते. दुसरे पण सगळे लोक वेगवेगळ्या टांग्यांमध्ये बसतात. सिंधू जसा जसा रस्ता सांगत होती तसं तसा टांगा पुढे जात होता. रस्ता सांगत सांगत आता सिंधू द्वारकाधीशच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचते. तिथे उतरल्याबरोबर देवाचं दर्शन घेते आणि त्या लोकांना देखील म्हणते की तुम्ही आता इथेच उतरा, कारण माझं सासर आलं. तिथे पोहोचल्याबरोबर सिंधू आपल्या डोक्यावर ओढणी घेते
आणि दरवाजाच्या उंबरठ्याचे दर्शन घेत आतमध्ये जाते व सगळ्यांनाही बोलवते. 6.5 वर्षांची मुलगी असं सगळं करत होती हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. ती त्या 15 लोकांना आपल्या पूर्ण घराबद्दल सांगते, प्रत्येक रूमबद्दल सांगते, प्रत्येक दरवाजा कुठून निघतो ते सगळं काही सांगते. आणि एका ठिकाणी तिनं पैसे देखील लपवून ठेवले होते ते देखील बोलते. पण जेव्हा ती तिथे बघते तेव्हा तिथे पैसे नसतात. तेव्हा त्यातील एक पोलीस तिला विचारतो की तू तिथे किती पैसे ठेवले होते. तेव्हा ती म्हणते की खूप नाही, 250 रुपये मी इथे लपवले होते. तेव्हा लताचा नवरा केदार म्हणतो की माझी बायको लता मला सोडून गेल्यानंतर मीच ते पैसे इथून घेतले होते. सिंधूनं सगळीकडे बघितल्यानंतर म्हटले की सगळं काही पहिल्यासारखंच आहे, पण मला माझी ती छोटी विहीर अजूनही दिसली नाही जिथे मी आंघोळ करायचे. मला तर जे आठवतं होतं ते सगळंच भेटलं. द्वारकाधीशचं मंदिर भेटलं, माझं घर भेटलं, माझा नवरा भेटला, पण ती छोटी विहीर कुठे गेली. त्या टीमला सगळं काही सिंधूनं सांगितलं होतं. फक्त विहिरीबद्दल ती आता विचारात पडली होती. तेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला म्हटलं आहे विहीर. केदार अंगणात येऊन एका कागदावरील दगड विहिरीच्या त्या झाकणावरून बाजूला काढतो. आम्ही झाकून ठेवली होती कारण माझा मुलगा छोटा आहे, इकडे तिकडे फिरतो म्हणून. तेव्हा सिंधू म्हणते मी याच विहिरीतून पाणी काढून इथे आंघोळ करत असे. मला इथे खूप छान वाटत. माझ्या आजूबाजूचे खूप ओळखीचे लोक इथेच येऊन माझ्यासोबत बोलायचे. मला ही जागा खूप आवडायची. 15 जणांची ती रिसर्च टीम होती. सिंधू त्यांना मंदिरात देखील घेऊन जाते आणि त्यांना म्हणते की या मंदिरात मी खूप पूजा करायचे. मी माझ्या देवाला खूप जास्त मानते आणि देवाला हात जोडत म्हणते की यांचीच कृपा आहे की मी परत नवीन जन्म घेऊन माझ्या परिवाराला भेटू शकले. सिंधू आता आपल्या त्या मुलाला भेटते, त्याला कुरवाळते, प्रेमाने त्याला जवळ घेते. तेव्हा तिची सासू तिला विचारते की याला तर तू बघितले देखील नव्हते, तो झाला तेव्हा एकदाच पाहिले होते, मग तू याला कसे ओळखले. तेव्हा ती म्हणते आई आहे मी, मुलाला कसं ओळखणार नाही. एक आई आपल्या मुलाला ओळखू शकत नाही का. त्या 15 जणांच्या टीमला अजूनही तिच्या बोलण्यावर विश्वास पटत नव्हता. म्हणून ते सगळे परत तिला तिच्या गावी घेऊन जातात, जे तिचं माहेर होतं. सिंधू पहिल्यांदाच तिथे गेली होती, तरीही ती तिथे सगळ्यांनाच ओळखत होती. तिथे आल्याबरोबर ती तिच्या मावशीच्या गळ्यात पडली आणि तिलाच आई म्हटली आणि परत हसायला लागली. मी तर मजाक करत होते, ही माझी आई नसून ही माझी मावशी आहे. घरात जाताच म्हणते की माझी आई तर ही आहे. आईच्या गळ्यात पडते आणि म्हणते की आई मी परत जन्म घेऊन आले आहे तुम्हा सगळ्यांना भेटायला. आपल्या बापाला सुद्धा तेच म्हणते. आता मात्र सिंधूनं सिद्ध केलं होतं की ती पुनर्जन्म घेऊन आली आहे आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत सत्य समोर आले होते. त्यामुळे सगळ्यांना विश्वासही पटला होता की खरंच तिचा पुनर्जन्म झाला आहे. आणि त्यावेळी ही गोष्ट बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये देखील आली होती. पुढे ही सिंधू तिच्या आईवडिलांकडे दिल्लीतच राहिली. तिला केदारकडे परत पाठवले नव्हते कारण ते तिचे पहिल्या जन्मातील सासर होते आणि पहिल्या जन्मातला तो नवरा होता. परंतु तिने त्यालाच सगळं काही मानलं होतं. त्याच्यासाठी तिने दुसरं लग्न देखील केलं नाही. केदारलाच ती आपला नवरा शेवटपर्यंत मानत राहिली, त्याच्यावरच प्रेम करत राहिली. आणि वयाच्या 61व्या वर्षी 1987 मध्ये ती हे जग सोडून गेली. म्हणजे पुनर्जन्म हे होत असतात हेच या कथेत सिद्ध होते. एखादी इच्छा अपूर्ण राहिली किंवा अचानक आपला मृत्यू झाला, जगण्याची इच्छा असूनही आपण हे जग सोडून गेलो किंवा कुणी आपल्यासोबत काही वाईट केले ज्यामुळे आपला मृत्यू झाला, तेव्हा नक्कीच असा पुनर्जन्म होत असतो. मग तो कुणाच्याही रूपात असो, पुनर्जन्म हा मिळतोच. ही कथा जरी सत्य असली तरी ह्या कथेतील पात्रांची नावे ही काल्पनिक आहे. तुम्हाला पुनर्जन्मांच्या कथेवर विश्वास आहे का? पुनर्जन्म खरंच होतो की नाही? मला खाली कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. ही कथा आवडली असल्यास लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करायचं देखील अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत धन्यवाद.